पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा असे आरोप करत असतात असं म्हणत जालन्याचे भाजपा नेते तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज ठाकरेंवर टीका केली। महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। मात्र महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने कधीच पैशाचा वापर केला नाहीये। पक्ष किंवा नेत्याला पराभव दिसू लागतो तेव्हा असे आरोप होतात असं देखील दानवे यांनी म्हटलंय। दरम्यान संजय राऊत यांच्या भिंतीला भिंत लावून 10 वर्षे राहिलो, ते किती थापा मारतात ते मला माहीत आहे असं देखील दानवे यांनी म्हटलंय। तुमच्या समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या तर मित्रपक्षांसोबत युती होईल का? असे महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही आणि आमचे मित्रपक्ष एकत्र बसलो होतो। शेवटपर्यंत आमची चर्चा झाली। काही ठिकाणी आम्हाला जागा त्यांनाही आणि आम्हालाही सोडण्यामध्ये काही अडचण निर्माण झाल्या, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही दोन आहे। निवडणुकी कार्यकर्त्या लढायचे असतात। आम्ही नेते मंडळी पुन्हा एकत्र बसू, पुन्हा जिल्हा परिषदेच्या जागेच्या चर्चेमध्ये आम्ही भाग घेऊ आणि जर जमलंच तर आम्ही युती करू, नाही असं नाही, युती होऊ शकते। विकास केला म्हणणारे लोक घराघरात जाऊन 5-5 हजार रुपये मतदारांना वाटतात असा आरोप राज ठाकरेंनी केले। भाजपवरती त्यांनी निशाणा मला असं वाटतं की त्यांचे आरोप बिनबुडाचे आहेत। जेव्हा कधी एखाद्या पक्षाला किंवा पक्षाच्या नेत्याला पराभव डोळ्यांना दिसू लागतो तेव्हा ते अशा प्रकारचे आरोप करत असतात। भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही प्रकारच्या पैशाचा वापर केला नाही। विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही मतं मागितलेले आहेत। पण ते म्हणतायत की अशा निवडणुका मी पहिल्यांदा पाहतो, अनेक निवडणुका मी पाहिल्या पण पहिल्यांदाच अशी निवडणूक। आता माझं मत असं आहे की त्यांनी जे काही वक्तव्य केलं, दोघं भाऊ एकत्र येऊन निवडणुका लढू राहिले, त्यांना जे जे वाटलं ते बोलले। मला असं वाटतं की पण सत्य परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीकडून कुठल्याही महापालिकेत अशा प्रकारचा पैशाचा वापर झालेला आतापर्यंत एकही तक्रार कोणत्याही डिपार्टमेंटकडून आलेली नाही।